बिंदास बोलूंगा ठाकुर के बिंदास बोल में मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र रिव्ह्यू करणार आहे मराठी सिनेमा ये रे पैसा 3 पैशाचा मामला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे. आणि हा सिनेमा 18 जुलै रोजी रिलीज झालेला आहे. तर ये रे पैसा 3 याच्याबद्दल रिव्ह्यू करणार आहे मी ठाकुर के बिंदास बोल में मध्ये. मित्र सिनेमा सुरू झाल्यानंतर कन्व्हिक्शन का पैसा है बॉस बोलणारे आमचे संजय जाधव आपल्याला स्क्रीनवर दिसतात आणि ते क्लिअर कट सांगतात तुम्हाला की हा सिनेमा कसा असणार आहे. मुळात तुमची मानसिकता तिथे ते तयार करतात, तर ॲटमॉस्फिअर क्रिएट करतात, कारण की त्यांना माहिती आहे की प्रेक्षकांना सरळ सगळं सांगितलेलं बरं आहे. पण चित्रपट सरळ सांगत नाहीत ते, पण जी गोष्ट आहे की बाबा तुम्ही ह्या सिनेमामध्ये बाकीचे तर्क वितर्क किंवा लॉजिक हे सगळं बघू नका. एंटरटेनमेंट आहे या सिनेमामध्ये असे संजय जाधव सांगतात. आणि त्यानंतर सिनेमा सुरू होतो. आता सिनेमा सुरू झाल्यानंतर जी काय गंमत आहे, जी काय धमाल आहे, ती पूर्ण फुल ऑन एंटरटेनमेंटचीच आहे. आणि एंटरटेनमेंटसाठीच हा सिनेमा तुम्ही बघायला पाहिजे. ए रे पैसा 3 खरं सांगू का, मल्टीस्टारर सिनेमा जर असेल, मल्टीस्टारर, तर काय होतं की बरेच ॲक्टर्स जे असतात ना की आपला रोल काय आहे, आपलं काय असेल फुटेज, आपण कसे दिसणार आहोत किंवा आपल्याला कसं काय आपला रोल प्लेस करणार आहे डिरेक्टर, हे सगळे डोक्यांमध्ये असतं कलाकारांच्या. आणि तसंच काहीतरी असलं पाहिजे सगळ्या कलाकारांच्या डोक्यात. पण काय की जेव्हा एवढे कलाकार येतात तेव्हा दिग्दर्शकाची बाजू जी आहे ना ती खूप भक्कम असली पाहिजे. आणि जेव्हा दिग्दर्शक भक्कम असतो तो ज्या पद्धतीनं कलाकारांना ते सगळं सांगतो आणि त्या पद्धतीने सिनेमा बनवतो, तेव्हा ते खरंच कमाल असते ती सगळी. कारण की एवढे कलाकार, त्यांना प्रत्येकाला एक स्लॉट आहे, तो स्लॉट त्यांना बरोबर मिळाला पाहिजे, ते काम त्यांचं दिसलं पाहिजे. आणि ही बाजू सांभाळलेले संजय जाधव यांनी या सिनेमामध्ये सगळ्यांना मस्त काम दिलेलं, समांतर काम आहे. आणि जे कॅरेक्टर्स आहेत, जे ॲक्टर्स आहेत, त्यांना जे काम दिले ते त्यांनी एकदम इमाने ऐतबारे केलेलं आहे ये रे पैसा 3 मध्ये. आता काय आहे की पैसा कोणाला नको असतो, गोष्ट सांगायची तर पैसा कोणाला नको असतो, पैसा सगळ्यांना पाहिजे. पण तो पैसा आपल्याला पटकन मिळावा, इझिली मिळावा, त्यासाठी जे काय हुशार लोक पण जे काय आयडियाज करतात आणि मग ते कसे फसतात, कसा गोंधळ होतो आणि तो कोणाचा पैसा आहे, कोणाला मिळणार आहे, हे सगळं जे काय आहे ना हे सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे. कोण कोणाला मिळतो, कोणाचं प्रेम आहे, कोणाचं प्रेम कोणाला मिळणार आहे का, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, अशा छोट्याशा स्टेम्स आहेत या सिनेमामध्ये. ते कन्फ्युजन वाढवत जातं आणि खरंच त्या कन्फ्युजनमुळे प्रासंगिक विनोद घडतात इथे या सिनेमामध्ये, ज्याचं नाव आहे ये रे पैसा 3. आता ये रे पैसा 3 बद्दल आणखीन सांगायचं तर बघा, हे प्रोडक्शन व्हॅल्यू जबरदस्त आहे. याची कथा तर तुम्ही डोकं बाजूला ठेवून जायचं आहे, एंटरटेनमेंट बघायचे. स्क्रीन प्ले कडक आहे, मस्त आहे, फास्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ना तुम्ही त्याच्यामध्ये अडकत जाता. हे काय होते तुम्हाला म्हणजे उत्तर सापडत नाही. तुम्ही फक्त बघत जाता, शेवटी तुम्हाला उत्तर सापडतं. गोंधळ सगळा जो निर्माण केला तो फार छान केलेला आहे. डायलॉग्स क्रिस्पी आहेत, चांगले आहेत, काही ठिकाणी खूप छान त्याचा वापर झाला आणि काही ठिकाणी थोडंसं ओव्हर ॲक्टिंगच्या हिशोबाने काही प्रॉब्लेम ओके. पण एंटरटेनमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. काही प्रसंग असे आहेत की ते म्हणजे करायला लावलेत, ॲक्टर्स आपलं करतात. आणि उमेश कामत त्याचं जे काय रोल आहे तो बघा, मी सांगणार नाही, सिनेमा बघा, हा सिनेमा बघण्यासाठी. आणि ह्या सिनेमाबद्दल जर सांगायचं तर ॲक्टर्सने सगळ्यांनी चांगलं काम केलं आहे. याची सिनेमॅटोग्राफी खूप छान आहे, खूप लॅविश सिनेमा वाटतो. संजय जाधवचा सिनेमा आहे, अमय खोपकर प्रोड्युसर आहे, त्यामुळे सिनेमा हा जबरदस्त. आणि ये रे पैसा 3 म्हणजे तिसरं पार्ट आहे, तेव्हा तो जबरदस्त झाला पाहिजे याकडे त्या सगळ्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. सगळ्या टीमने खूप महत्त्वाचं काम केलं आणि खूपच छान काम केलं आहे. त्याच्यानं सिनेमॅटोग्राफी खूप छान झाली आहे. त्याबरोबर या सिनेमाचं दिग्दर्शन संजय जाधवने केलं आहे. अप्रतिम आहे. आणि मुळात ह्या सिनेमामध्ये गाणी, आता काय कॉमेडी सिनेमा असला की गाणी खूप महत्त्वाची आहेत. गाणी, त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक हे खूप गरजेचं असतं. ते प्रॉपर जर असेल तर तुमचा सिनेमा बघनेबल होतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सिनेमा ये रे पैसा 3. म्युझिक बाप केलं आहे, धमाल केलं आहे, मजा येते, मस्ती आपल्या अंगात बदलते आणि कधीकधी पाय पण थिरकतात काही गाण्यावर. आणि सगळ्यांनी जे काही काम केलं आहे ना ते तुम्हाला बांधून ठेवते या सिनेमामध्ये. सिद्धार्थ जाधव असो, संजय नार्वेकर असो,
सगळेच कलाकार अप्रतिम 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 आहेत या सिनेमामध्ये. तुम्हाला ना म्हणजे अरे या पैसे फुकट गेले असं काय नाही वाटणार. सिनेमा एंटरटेनमेंटसाठी जाऊन बघा, धमाल येईल, मस्त सिनेमा. आता या सिनेमाच्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या मी इथे रिव्ह्यू नाही करणार, तुम्हाला त्या बघाव्याच लागतील. सिनेमा अप्रतिम आहे आणि सिनेमा जो आहे ना त्यामध्ये ज्या घटना घडतात म्हणजे एकमेकांना गुंतून ठेवण्यासाठी किंवा जो काय गुंतागुंत जी निर्माण केली आहे ती खूप छान निर्माण केली आहे आणि सिनेमा अप्रतिम आहे एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि हा सिनेमा तुम्ही नक्की बघा, कारण कसं आहे ना की बऱ्याच दिवसानंतर एक खूप छान सिनेमा आला आहे, मोठा सिनेमा आला आहे. तो मोठा सिनेमा बघायला तुम्हाला थिएटरमध्ये गेलं पाहिजे. कारण की आपण म्हणतो ओरड सर यार सिनेमे काय येतात, मराठी सिनेमे असं तसं आपण बरंच बोलत असतो, पण ह्या सिनेमाने पुन्हा तुम्हाला थिएटर्सकडे आकर्षित करण्यासाठी जो पैसा खर्च केला आहे, ज्या पद्धतीत पैसा खर्च केला आणि ज्या पद्धतीत ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवलं आहे दिग्दर्शकाने, प्रोड्युसरने, ते तुमचे पैसे वसूल होण्यासारखे. तेव्हा तुम्ही जरा सुद्धा काही विचार करू नका, जा आणि सिनेमा बघा. कारण मला पण काल बघायला मिळाला सिनेमा आणि म्हणून मी आज तो रिव्ह्यू करतोय. मला असं वाटतं फुल ऑन एंटरटेनमेंट व्हायचं असेल, धमाल मजा मस्ती बघायची असेल तर ये रे पैसा 3 अवश्य बघा. आता जे सिनेमाचे ट्रेंड आले का मराठीमध्ये खूप छान छान सिनेमे आले, खूप छान छान सिनेमे आले. म्हणजे आता थांबायचं नाही वगैरे असे सिनेमा आले, एक वेगळा दर्जा घेऊन सिनेमा आला. पण त्याचबरोबर हा एंटरटेनमेंट घेऊन सिनेमा आलेला ये रे पैसा 3. तसं बघायला गेलं तर हा सिनेमा जो आहे, हा सिनेमा बघताना तुम्हाला थोडासा हिंदी सिनेमे आठवतील. काही सिनेमे आहेत जे पैशावरती अवलंबून, म्हणजे जी स्टोरी लाईन जे जो प्लॉट आहे तो पैशाला धरून आहे, तसेच काहीतरी या सिनेमामध्ये घडताना आपल्याला दिसेल. पण कंपॅरिझन करू नका, कारण की हिंदी सिनेमे आणखीन खूप बजेटचे असतात आणि त्या सगळ्या सिनेमांचं मिश्रण करून हा सिनेमा लिहिला गेला आहे असं मला तरी वाटतं. आणि जरी ते सिनेमा बघितले रिमेक जरी नसेल, म्हणजे काय सर काही सिनेमे आपण बघतो ते रिमेक करून सिनेमे करतात, पण इथे नाही. इथे 4-5 सिनेमाचं रिमेक एक सिनेमा असा काही झालेला असं मला तरी जाणवतं. म्हणजे असे वाटतात का एक सिनेमा आपण बघितले काय जे सीन्स आहेत ते तसे वाटतात की हे तसे असेल तसं, पण हा वेगळा सिनेमा. एवढंच सांगेन, संजय जाधव कुठलंही काम खूप विचारपूर्वक करणारा दिग्दर्शक आहे. खरं तर कॅमेरामॅन म्हणून ग्रेट आहे, दिग्दर्शक म्हणून तर त्याने सिद्ध केलेलंच आहे संजय जाधव यांनी. आणि संजय जाधव सिनेमा म्हणजे एंटरटेनमेंट. आजच्या काळामध्ये काही ठराविक गिने-चुने डिरेक्टर्स आहेत जे सिनेमा खूप चांगला एंटरटेनमेंट करतात आणि त्यांचा एकच उद्देश आहे लोकांनी हसावं, खळखळून हसवं. संजय जाधवला जर तुम्ही बघा तो खळखळून हसतो असा व्यक्ती आहे. म्हणजे हसतमुख असलेला डिरेक्टर, त्यांच्या प्रेक्षकांनी पण हसतमुख राहिलं पाहिजे असा उद्देश घेऊन संजय जाधव हा सिनेमा घेऊन आलेले आहेत ये रे पैसा 3. तुम्ही हसता त्यातले कलाकार म्हणजे सिद्धार्थ जाधव आहे, संजय नार्वेकर आहे, वनिता खरात आहे, बरेच जयवंत वाडकर आहे, हे बरेच कलाकार. म्हणजे तुम्ही कलाकारांचे ना असे लिस्ट काढले तर खूप असे कास्ट लिस्ट बघाल तर हैराण होऊन झाले. एवढे मल्टी स्टार, उमेश कामत वगैरे सगळे काहीतरी 100 बडकर एक घेतल्यानंतर आनंद इंगळे आहेत. काय धमाल येऊ शकते हे फक्त पोस्टर बघून किंवा ट्रेलर बघून तुम्हाला कळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सिनेमा बघायला लागेल. सिनेमा बघायचा तर तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल. थिएटरमध्ये गेलात तरच मराठी सिनेमाला चांगले दिवस येतील. प्रोड्युसरला वाटले की आपण आणखीन सिनेमे बनावं. आता एकीकडे आपण ओरड करतो मराठी सिनेमे नाही चालत का नाही चालत, त्याचं कारण तुम्ही थिएटरला जात नाही. तुम्ही थिएटरला जा, मराठी सिनेमा बघा, म्हणजेच मराठी सिनेमाला प्रेक्षक येतो, हे पुन्हा एकदा सिद्ध होत. तसे येतात प्रेक्षक. काही सिनेमे असे आहेत, उदाहरण द्यायचं झालं तर भरपूर लोक जातात, भरपूर सिनेमे बघतात. तर तुम्ही असे सिनेमाला थिएटरला जाऊन बघा. मराठी सिनेमा खास करून थिएटरला जाऊन बघितलं पाहिजे. आपली जबाबदारी आहे. कारण की बघा आजकाल जसं आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेबद्दल बोललं जातं किंवा आंदोलन केलं जातं, उद्या आपल्यावरती ती पाळी होणं की थिएटर्समध्ये आपले सिनेमे लागतच नाही. म्हणजे तसे प्रकरणं घडलेली आहेत, पण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात असं आंदोलन करावं लागेल अशी वेळ आणू देऊ नका. आणि हे काम आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं आहे. तर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गेलं पाहिजे असं मी त्यांना नम्र आवाहन करतो, नम्र सूचना करतो की तुम्ही थिएटरमध्ये जा. मराठी सिनेमा टिकवा, जगवा. ही एक संस्कृती आहे. सिनेमा म्हणजे फक्त एंटरटेनमेंट नाही तर एक संस्कृती आहे, ती आपण जपली पाहिजे. आणि आपण जर जपली तर सिनेमा मोठा होईल, सिनेमाला आपल्या थिएटर्स मिळतील, लोक पुन्हा एकदा मराठी सिनेमासाठी वेडे होतील. असं जर वातावरण निर्मित करायचं असेल तर तुम्हाला थिएटरमध्ये जाणं गरजेचं आहे. ये रे पैसा 3 अवश्य जाऊन थिएटरमध्ये बघा. हाऊसफुलचे बोर्ड लागले पाहिजेत जेणेकरून प्रोड्युसर्स आणखीन सिनेमे बनवतील, मराठीत नवीन
प्रोड्युसर्स येतील आणि त्यांची इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर मराठी सिनेमा आणखीन मोठा होण्यास सगळे आपले जे टेक्निशियन्स आहेत ते प्रयत्न करतील याची पूर्ण खात्री बाळगून मी हा रिव्ह्यू इथं थांबवतो. तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अहो सबस्क्राईब करा ना यार, ये रे पैसा कसा येणार? सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही हे सगळं करा याची मला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे तुमच्यावर. तर इथेच थांबतो. धन्यवाद. पैशाचं स्वप्न बघा, पैसा मिळाला पाहिजे पण तो चांगल्या मार्गाने मिळाला पाहिजे. या सिनेमात जसा मिळतो तसा नको. मेहनत करा, पैसा मिळेल. सगळ्यांना पैसा मिळाला पाहिजे, सगळे श्रीमंत झाले पाहिजेत आणि आनंद राहील. भेटूया दुसऱ्या रिव्ह्यू.